हेलिकॉप्टरमधनं वर्दी आलेली आहे। मुंबईमध्ये काटे की टक्कर। मुंबईमध्ये आतापर्यंत 3-3 असा स्कोर होता आणि आता हा स्कोर बदललाय का आपल्याला बघायला लागेल। महायुती 4 आणि महाविकास आघाडी 2 जागी आघाडीवर आहे। महायुतीची पुन्हा एकदा मुसंडी दिसते सुरुवातीच्या कालांमध्ये। महायुती 4 जागी आणि महाविकास आघाडी 2 जागी आघाडीवर दिसते। मुंबई कुणाची अगदी काही वेळात फैसला होईल। सुरुवातीच्या काही फेऱ्या झाल्यानंतर साधारण अंदाज यायला लागतो आपल्याला। आणि महाराष्ट्राच्या पातळीला 17 जागांवर महायुती, महाविकास आघाडी 21 जागांवर अशा प्रकारे आहे। हा पण इथे नितीन गडकरी आघाडीवरती दिसतायत। इथे बीडमध्ये पंकजा मुंडे आघाडीवर दिसतायत। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांनी मुसंडी मारलेली आहे सुरुवातीला पिछाडीवर असताना सुद्धा। तिकडे माढ्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर आघाडीवरती आहेत। कोल्हापुरात शाहू छत्रपती आघाडीवर आपल्याला दिसतायत। पुण्यामध्ये सोलापुरात आघाडीवर, पुण्यात मुरलीधर मोहोळ आहेत। शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांनी सुरुवातीच्या कालामध्ये मुसंडी मारलेली आहे। आणि मुंबईचा जर विचार करायचा झाला, मुंबईच्या 6 जागांपैकी 4 जागी महायुती, मगाचा 4-2 आता बदललेला आहे। महायुती 4 आणि 2 महाविकास आघाडी अगदी। आणि हे सगळे सुरुवातीचे कल आहेत। आणि इकडे देशातला विचार करायचा झाला तर 182 जागी एनडीए आघाडीवरती आहे। पुन्हा एकदा तिकडची टॅली बदलायला लागलेली। 182 एनडीए आणि इंडिया 85 जागांवर आघाडीवर आहे। ही आघाडी आणि पिछाडी आहे। हे सुरुवातीचे कल आहेत, हे निकाल नव्हे। महाराष्ट्रातला विचार करायचा झाला तर भाजप 10 जागी आघाडीवर आहे। शिंदेची शिवसेना 6 जागी, अजित पवार एक ठिकाणी आघाडीवर दिसत आहेत। महायुतीचा एकूण स्कोर 17, महाविकास आघाडी 21 जागी आघाडीवर आहे। आता पोस्टल बॅलेट आता संपलं असेल आणि आता आणि मुंबईमध्ये क्षणाक्षणाला आकडेवारी बदलताना आपल्याला दिसते। मुंबईमध्ये महायुती 4 जागी आघाडीवर होती, आता काही स्कोर बदललाय का आपल्याला बघायला लागेल। हेलिकॉप्टरमधनं वर्दी आलेली आहे। समसमान कौल झालेला आहे पुन्हा एकदा। मुंबईमध्ये महायुती 3 आणि महाविकास आघाडी 3। मतमोजणी केंद्रावरनं विक्रांत शिंदे आपल्यासोबत आहेत। विक्रांत, क्षणाक्षणाला हे कल बदलतायत आणि उत्सुकता उत्कंठा वाढवतायत। अगदी अगदी खरं आहे नम्रता, तुम्ही जसं म्हणालात की क्षणाक्षणाला जे कल आहेत ते बदलत आहेत आणि ते बदलतच राहणार आहेत। सुरुवातीला हे पोस्टल वोट्सची जी मतमोजणी सुरू आहे त्याच्यानुसार तुम्ही जसं म्हणालात 3-3 म्हणजे 3 कोणते, तर महायुतीकडे उत्तर मुंबईचे पियुष गोयल हे आघाडीवर आहेत। जे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम आहेत ते आघाडीवर आहेत। याविषयी महाविकास आघाडी यांच्याविषयी सांगायचं झालं तर संजय दिना पाटील आघाडीवर असलेले पाहायला मिळत आहेत। आपल्याला दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत हे आघाडीवर असलेले पाहायला मिळत आहेत, तर उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तीकर हे आघाडीवर असलेले पाहायला मिळत आहेत। खरं तर हे तिघेही उमेदवार हे ठाकरेंच्या शिवसेनेचे आहेत आणि राहुल शेवाळे हे महायुतीचे उमेदवार जे शिंदेच्या शिवसेनेचे ते आघाडीवर असलेले पाहायला मिळतात। 3 महायुती 3 महाविकास आघाडी। मात्र यामध्ये महाविकास आघाडीचे 3ही उमेदवार जे शिवसेनेचे आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेचे, ते आघाडीवर आहेत। महायुतीकडून मात्र शिंदेच्या शिवसेनेचा केवळ एकच उमेदवार विक्रांत, तू बोलतोस तेवढ्यात निकाल बदललेले दिसत आहेत। मिहीर कोटेच्या ईशान्य मुंबईतनं पुढे गेलेले आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा 4-2 असा स्कोर झालेला आहे। ईशान्य मुंबईतनं मिहीर कोटेच्या आघाडीवर गेलेले आहेत सुरुवातीच्या कालांमध्ये। 4-2 म्हणजे महायुती 4 आणि महाविकास आघाडी 2। विक्रांत, अगदी अगदी महायुती 4 झालेली आहे, महाविकास आघाडी 2 झालेली आहे। यामध्ये आणखी एक मुद्दा जो म्हणजे मुंबई महायुतीची का महाविकास आघाडीची हे ठरणारच आहे। मात्र आपण सुरुवातीला जसं बोललो होतो, मुंबईकरांचा कल नेमका कोणत्या शिवसेनेला ते सुद्धा स्पष्ट होणार आहे। हे पहिल्या टप्प्यात जे दिसतंय त्यावरून असं लक्षात येते की ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 उमेदवार आतापर्यंत आघाडीवर आहेत या कलानुसार, आणि शिंदेच्या शिवसेनेचा 1 उमेदवार म्हणजे राहुल शेवाळे हे आघाडीवर असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यामुळे पहिलं हे प्राथमिक असं म्हणता येतं की ठाकरेंच्या शिवसेनेकडे मुंबईकरांचा कल आहे असं आपण म्हणू शकतो। मात्र महायुतीला ओव्हरऑल पसंती जी आहे ती या पहिल्या टप्प्यात कोण आघाडीवर आहे याच्यावरून आपण बोलतोय।